जावेताई रेसिपीमध्ये तुमचं सर्वांचं खूप खूप स्वागत। आज मी हरभऱ्याच्या वाळलेल्या पानाची भाजी बनवणार आहे। तर ही ग्रामीण भागामध्ये ना बायका वर्षभर ही भाजी साठवून ठेवतात। जेव्हा भाजीला काही नसेल ना तर ही 5 मिनिटात म्हणजे कमी साहित्यात झटपट होणारी भाजी आहे। तर हरभऱ्याला जेव्हा फूल येतात ना त्याच्या अगोदर त्याचे कवळे शेंडे काढून अशी ही शेंडे खुडून बायका 3-4 दिवस उन्हामध्ये वाळून ही अशी भाजी सुकलेली भाजी तयार होते। तर त्यासाठी मी अशी ही वाळलेल्या पानाची 1 वाटी सुकी भाजी घेतलेली आहे। बेसन पीठ, भिजवलेली मुगाची डाळ, मोहरी, जिरं, मीठ, तेल, कोथिंबीर, लसूण, हिरवी मिरची आणि थोडेसे शेंगदाणे घेतलेले आहेत भाजून। तर साहित्य पाहिलेलं आहे। रेसिपीला सुरुवात करू। तुम्ही जर माझं चॅनल पहिल्यांदाच पाहत असाल तर माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राइब करा आणि व्हिडिओ पूर्ण पहा। तर हे वाळलेले पानं आहेत। याला थोडंसं अलगद असं हातावर चोळून घ्यायचं। एखादी जर काडी बिडी असली तर काढून घ्यायची, कारण हे सगळं व्यवस्थित निसून दिलेली आहे भाजी। तर असं थोडंसं हे काडी अशी आली ना तर काढून घ्यायची आणि खूप जास्त पण हातावर चोळायची नाही, नाहीतर मग पूर्ण बुग्गा होईल भाजीचा। हलक्या हाताने चोळून घ्यायची अशी। आता यामध्ये 2 चमच बेसन पीठ टाकणार आहे। बेसन पीठ पण जास्त नाही टाकायचं, थोडंसंच टाकायचं, नाहीतर मग तुम्हाला बेसन खाल्ल्यासारखीच चव येईल, भाजीची चव येणार नाही। तर असं 2 चमचे बेसन घेतलेलं आहे मी। आता हे बेसन पण असं पूर्ण ह्या भाजीला असं चोळून घ्यायचं आहे। हे आता बाजूला ठेवू आणि खलबत्त्यामध्ये आता मी हिरवी मिरची आणि लसूण कुटून घेणार आहे। तुम्ही या हिरवी मिरची ऐवजी लाल तिखट पण वापर करू शकता। तर मिरचीचे असे 2 तुकडे करून घेत आहे, म्हणजे लवकर बारीक होते। तर 7-8 लसूण पाकळ्या घेतलेल्या आहेत। लसूण आणि थोडंसं मीठ टाकल्यामुळे पण मिरची लवकर बारीक होते। आता हे याचा छान असा आबडधोबड असं कुटून घेणार आहे, खूप जास्त पेस्ट पण नाही करायची। तर अशा पद्धतीने मी हे मिरची कुटून घेतलेली आहे। आता ह्या साईडला कढई ठेवलेली आहे गरम करण्यासाठी। आता त्यामध्ये तेल पण जास्त नाही वापरायचं, थोडंसंच वापरायचं। तर तेल गरम झालं की यामध्ये मोहरी छान तडतडली की जिरं टाकणार आहे आणि थोडासा खुडून पण असा लसूण घेतलेला आहे, हे पण टाकायचा। लसूण भरपूर वापरायचं या भाजीला, खूप छान चव लागते लसणामुळे। आता छान तडतडलं की हे मिरचीचा ठेचा, हे पण एखादा मिनिट असं तेलावर परतून घ्यायचं अगोदर। मिरची पण तेलावर छान परतलेली आहे। आता यामध्ये मी पाणी टाकणार आहे। पाणी पण तुम्ही तुमच्या आवडीनुसार टाकू शकता। तर 1 ग्लास पाणी असं वापरलेलं आहे मी। आता यामध्ये ही भिजवलेली मुगाची डाळ, आता यामध्ये थोडंसं मीठ टाकणार आहे, चवीनुसार टाकायचं, कारण मी मिरची कुटते वेळेस पण मीठ घेतलेलं आहे। थोडीशी कोथिंबीर आणि भाजलेल्या शेंगदाण्याचा कूट पण मी असा आबडधोबड केलेला आहे, खूप जास्त बारीक नाही केलेला। आता छान पाण्याला उकळी येऊ द्यायची। तर पाण्याला उकळी आलेली आहे। आता एका साईडनं अशी भाजी टाकायची आणि दुसऱ्या साईडनं असं चमच्याने हटवून घ्यायची ही भाजी। आपण भाजीला अगोदरच पीठ लावल्यामुळे याच्या गाठी पण होणार नाहीत। खूप झटपट होणारी भाजी आहे। आता फक्त 2 ते 3 मिनिट अशी शिजून घ्यायची ही भाजी। तर 3-4 मिनिट अशी मी शिजून घेतलेली भाजी। तर भाजी तयारच झालेली आहे। ही भाजी तुम्ही भातासोबत, पोळीसोबत, भाकरीसोबत, शिळ्या भाकरीसोबत तर खूप छान लागते ही भाजी। तर या पद्धतीने तुम्ही नक्की एकदा बनवा, खूप छान होते ही भाजी। तसं ही पारंपरिक एकदम जुन्या पद्धतीने मी ही रेसिपी केलेली आहे।
खूप छान लागते ही भाजी। तर सहसा ही भाजी उन्हाळ्यामध्ये बनवली जाते, कारण ही वर्षभर साठवून ठेवतात भाजी। तुम्हाला जेव्हा वेळ असेल, म्हणजे भाजीला नसेल काही, तर तेव्हा तुम्ही ताबडतोब म्हणजे जेवणाचे ताटं घेईपर्यंत ही भाजी 5 मिनिटात तुम्ही अशी भाजी बनवू शकता। करायला खूप सोपी आहे आणि कमी साहित्यामध्ये, आणि खाण्यासाठी खूप स्वादिष्ट लागते। एकदा नक्की ट्राय करा। व्हिडिओ आवडला असला तर लाईक करा, शेअर करा। चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा।